तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येतोय. तुम्हाला मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की भावांनो लोगो डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन येऊ का? तर बरेच जणांनी रिप्लाय वगैरे केला, हां भावांनो घेऊन ये, PLP भावांनो लवकर घेऊन ये. ओके, जे काही असेल ते कमेंट तुम्ही केले असेल. ओके, त्याच विषयावरती मी घेऊन आलो तुमच्यासाठी. ओंकार पाटील हा तुमच्यासाठी एक सॅम्पलसाठी मी लोगो डिझाईन करून सांगितलेला आहे. सेम आपण कसा करणार आहे त्याच्यावरती आजचा व्हिडिओ टोटल तुम्ही पूर्ण बघत चला. ओके, त्यासाठी आपल्याला 2 ॲप्लिकेशन लागणार आहेत. एक लागणार आहे Pinterest आणि एक लागणार आहे पेंट काय त्याचं म्हणजे पेंटर नाव आहे भावांनो. ओके, एक पेंटर लागणार आहे, दुसरा आहे पिक्सल लॅब. ओके, चला आता काय करायचं आहे, डायरेक्ट पेंटर ओपन करून घ्या. तुमच्या जर इथे बघू शकता, हा जो ब्रश पिंक कलरच्या ह्याच्यामध्ये दिसत असेल. ओके, त्या ब्रशवरती क्लिक करायचं आहे, दिसत असेल इन्फिनिट पेंटर. हे पेंटर तुम्हाला आपल्या गुगल नाही प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. ओके, तर भावांनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ काय येतो भावांनो, कारण की मी आलो आहे माझ्या गावी. तर गावी आल्या कारणाने भावांनो बरेच सारे कामं आहेत. तर त्या कामानिमित्त भावांनो मला टाईम भेटत नाही. ओके, त्याच निमित्ताने मी तुम्हाला ब्लॉग पण घेऊन आलो आहे. जर तुम्ही ब्लॉग चॅनल नसेल पाहिले, जाऊन चेकआउट करू शकता. मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये सर्व समजावून सांगितलेलं आहे, काय काय माझं जे काम प्रोसेस बाकी आहे ते सर्व मी त्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर केलेलं आहे. ओके, तर हा जो आपण लोगो करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला यायचं आहे इन्फिनिटी पेंटरमध्ये आल्यानंतर इथे ब्रश म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्ही कोणताही जो कॅनव्हास आहे तो तुम्ही घेऊ शकता. ओके, असं नाही की जसं की मीच घेतला आहे एकदम आहे तसाच घ्यायला पाहिजे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. ओके, फक्त काय करा, एकदा घेतल्याच्या नंतर इथे बघू शकता जो इथे लेअरचा ऑप्शन आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक रेष ओढून घ्यायचे. त्याच्यानंतर आपलं जे नाव असणार आहे ते आपण इथे आता लिहिणार. आता मी नाव लिहितो सिंपल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगठ्याची जास्त गरज करायची आहे. ओके, राईट साईड म्हणजे जो तुम्ही लेफ्टी असेल किंवा राईटी, जर राईटी असेल तर त्या राईटीच्या अंगठ्याने मस्तपैकी चांगलं नाव एकदम खतरनाक असं तुम्ही लिहू शकता. ओके, याच्यावरती डबल क्लिक झालं आहे, मी अंडू. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा एक टेक्स्ट कराल त्याची लेअर वेगवेगळी करत चला. ओके, मी आता नाव लिहितो ओंकार. आणि भावांनो कॅलिग्राफी लक्षात ठेवा, एकदा कॅलिग्राफी झाली की सेम तशी बनत नाही, लक्षात ठेवा. ओके, कॅलिग्राफी डिझाईनचं वैशिष्ट्य आहे. ओके, लक्षात ठेवा, एकदा कॅलिग्राफी झाली की सेम नाही बनत, लक्षात ठेवा. म्हणून असं नका म्हणू की भावांनो एकदम सेम आहे तशीच झाली पाहिजे, अशी कधीच होणार नाही. ओके, हा झालेला आहे माझा ओ एवढा खास नाही वाटत, मी परत चेंज करून दाखवतो तुम्हाला. ओके, हा झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता थोडा वेगळा करून दाखवते. ओके, एकदा कॅलिग्राफी झाली की सेम होत नाही, लक्षात ठेवा. परत विचारू नका की भावांनो तू असं कसं करतो आणि आम्हाला आमच्या जवळ जमत नाही असं. तर इथे बघू शकता असं काढायचं आहे. ओके, हा झालेला आहे झालेला आहे. त्याला आता मी काय करणार आहे, रेष मारणार आहे. बघू शकता रेष कशी मारायची, सिम्पल इथे आपल्या कान्यावरनं सिम्पल मी अशी वरती मूव करतो आहे. ओके, बघू शकता केले मूव. त्याच्यानंतर त्याच्या पुढं मी स्वल्पविराम देतो, अनुस्वार देतो. अनुस्वार म्हणजे टिंब. ओके, हीच तुम्ही थोडी पुढं पण घेऊ शकता, इथे सर्च म्हणजे अशी हे करून स्क्रोल करून. ओके, हा झालेला आहे ओ. आता आपण काढणार आहोत का. ओके, का आपण इथे काढलेला आहे, बघू शकता. ही जी रेष आहे तिला सिम्पल आधी हे तुम्ही पाठच्या रेषा जो पाठचा जो बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय तो कसा घ्यायचा हे बघू शकता. एकदा झाली ना कॅलिग्राफी चांगली होते भावना. ओके, नाही झाली की ना की जाम असा वेळ जातो ना की तुमचं म्हणजे डोकं पूर्ण माइंड आहे ना पूर्ण एकदम विचित्र होईल. ओके, म्हणजे तुम्ही म्हणाल काय आता करू, असं सुचत नाही असं म्हणाल. आणि झाली की डिझाईन पटकन होते, लक्षात ठेवा. म्हणजे कॅलिग्राफी हा झाला आहे का. कधी पण आता काढूया आपण. ओके, बघू शकता मी तुमच्यासमोर काढून दाखवलं आहे, झालेलं आहे. आता ही जी रेष आहे या रेषला लॉंग प्रेस करून एकदम असं इकडं स्क्रोल करून ना म्हणजे एकदम ती टॉपला येऊन जाईल. ओके, नाहीतर मग ही थोडी मोठी करूया आपण, हिला डिलीट करतो सिम्पलरित्या इथून आपण. ओके, केली एवढी झालेली आहे. थोडी ते कर्कटरवरती करा, मूववरती क्लिक करा आणि थोडं वरती घेऊन या. ओके, एवढी घेऊन आलेली आहे. तिला आपण आता काय करणार आहे, कट करणार आहे. इरेजवरती इथे क्लिक करायचं आहे. इरेजवरती क्लिक केल्याच्यानंतर जेवढा आपला पोर्शन असणार आहे तेवढा आपल्याला इथे कट करायचे. ओके,
जेणेकरून आपली डिझाईन खतरनाक दिसावी. हिला काय करा, इथे 3 डॉट आहेत, तुम्हाला दिसत असेल. 3 डॉटवरती क्लिक करा, एक्सपोर्टवरती क्लिक करा, सेव्ह PNG करून टाका. ओके, हा झालेला आहे ओंकार. ओके, सेम असंच तुम्ही जे पाटील वगैरे जे काय नाव असणार आहे ते तुम्ही इथे ॲडिट करा. आपले पिक्सल लॅबची PLP इथे ओपन करायचे. ओके, ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला मी दाखवून देतो. इथे मी ओपन करतो आपली PLP फाईल. त्या PLP फाईलमध्ये तुम्हाला मी सर्व जे काय असणार आहे ते सर्व तुम्हाला लागलेलंच भेटणार आहे. ओके, फक्त इथे हाईड करून दाखवते, लक्षात ठेवा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ओके, आता हे बघू शकता, हे बॅकग्राऊंड तुम्हाला मी काय दिलेलं आहे. बॅकग्राऊंडला खत असं एक म्हणजे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड जो आहे. ओके, त्या बॅकग्राऊंडला काय आहे, कलर आहे. कोणता कलर आहे, ग्रे कलर आहे. ओके, इथे दिसतोय, सिम्पल इथे दाखवतो. कलरवरती जाऊन इथे बघू शकता एक आपण कलर चेंज करू शकतो. ओके, बघू शकता हा जो कलर आहे तो एक कलर आपण दिलेला आहे. त्याच कलरला आपण काय करणार आहे, पुढे चेंज करणार आहे. तर काय करणार आहे, इथे बघू शकता मी एक खाली लेअर दिले, इथे दिसत असेल. ओके, तर कलर आपल्याला घ्यायचा नाही आहे. कलरच्या नंतर मी तुम्हाला काय केलेलं आहे, म्हणजे ब्लर जो एक टेक्स्चर आहे त्या टेक्स्चरला मी फोटोपियामध्ये जाऊन ब्लर इफेक्ट दिल्याच्यानंतर त्याला काय केलेलं आहे, सिम्पल एकदम HD क्वालिटीमध्ये ब्लर करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. इथे दिसत असेल शेवटचा एकदम पोर्शन. त्याच्यानंतर वरती बघू शकता हे काय असणार आहे, हा सर्कल घेतलेला आहे. हा सर्कल कोणता आहे, त्याचा पण कलर आहे, बघू शकता. त्या कलरला पण काय व्हाईट कलर आहे. व्हाईट कलरला आपण ऑपोजिटी मायनस केलेली आहे. इथे ऑपोजिटीवरती क्लिक करायचं आहे. ऑपोजिटीवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता 6%ची ऑपोजिटी इथे आपण सेट केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता इथे काय असणार आहेत, हे जे तुम्हाला दिसते वर आता बघू शकता बॅकग्राऊंडला काय ग्रे कलर आणि ते वरती रेड कलरचा पोर्शन. रेड कलरची पण ऑपोजिटी आपण कमी केलेली आहे. आणि आता हे जे तुम्हाला दिसतंय पूर्ण जसं की एकदम म्हणजे साडी म्हणजे किंवा त्याचे जे पदर वगैरे म्हणजे जो म्हणजे एखादा जो पडदा असतो, पडद्याचं जे एकदम मूवमेंट कशी असते तुम्हाला माहीत असेल ना, म्हणजे अशी दुमडलेली वगैरे, सेम तो पोर्शनमध्ये आपण इथे ॲडिट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे वरती हे लक्षात ठेवा, हे 2 जे आहेत बघू शकता. आता हे तुम्ही बघू शकता हे डिलीट साईडला केलं तर कसं पोर्शन येतं. ओके, हे आपण काय केलेलं आहे, सेम फोटोशॉपमध्ये तुम्हाला जसं बॅकग्राऊंडला खतरनाक असा एकदम जसं की पेपर टूनसारखा जो इफेक्ट मारतात. ओके, किंवा मी पण माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल फोटोशॉपवरती व्हिडिओ मी बॅकग्राऊंडला कुठे कुठे यूज केलेले आहेत खतरनाक दिसण्यासाठी. ओके, तिथे पण आपण हे वापरलेलं आहे. ते काय करायचं आहे, वापरल्या कारणाने आपण पुढे ह्याच्यामध्ये आपण सेम वापरलेलं आहे. ते बघू शकता ब्लॅक पोर्शन रेड कलरच्या लेअरमध्ये घ्यायच्यानंतर ब्लॅक पोर्शन 2 दिसत आहेत. त्यालाच आपण काय केलेलं आहे, ते यूज केलेलं आहे. आणि त्याला आपण काय केलेलं आहे, सिम्पल त्याची ऑपोजिटी मायनस केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, पाटील आणि ओंकार. ओके, आता हे जे ओंकार नाव आहे त्या ओंकार नावाला आपण काय केलेलं आहे, टेक्स्चर मारलेलं आहे. याला मी सिम्पल म्हणजे हाईड करतो. ओके, सिम्पल इथे कुठे गेलं ओंकार नाव, हाईड करतो. आणि तुमच्यासमोर इथे मी आता जे पिंटरेस्टमध्ये जे आपण टाईप केलेलं आहे, म्हणजे सॉरी इन्फिनिटी पेंटर, ते मला पेंटरचंच एकसारखं लक्षात येतं आहे. ओके, हे जे असणार आहे हे बघू शकता, याला मी काय करतो, रोटेट करून घेतो. रोटेट करून घेतलेलं आहे. बघू शकता ओंकार नाव माझं तुम्ही दिसत असेल स्क्रीनवरती. तुम्ही जसं सेट कराल तसं तुम्हाला सेट करून भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर हे जे नाव आहे, ओके, या नावाला आपण काय केलं आहे, इथे सेट केला ओंकार नाव. ओके, एक ॲक्युरेट सेट. त्याच्यानंतर त्याला कलरमध्ये जाऊया. याला कलर नाही दिला तरी चालेल, सिम्पल इथे काय करा, टेक्स्चर आहे, मी एक टेक्स्चर तुम्हाला प्रोव्हाइड करीन आपल्या मटेरियलमध्ये, जिथे तुम्हाला PLP फाईल भेटून जाईल. तो फोल्डरमध्ये तुम्हाला काय असणार आहे, PLP तर असणारच आहे, प्लस तुम्हाला मटेरियल पण भेटून जाईल. ओके, इथे एक्सपोर्ट पिन्समध्ये जाऊया. पिन्समध्ये हा बघू शकता मी तुम्हाला काय करतो, आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, हा दिलेला आहे, ह्याची काय करा एकदम स्केल आहे ती वाढवून घ्या. ओके, बघू शकता वाढलेली आहे. त्याच्यानंतर ह्याला आपण काय करायचे, जो शॅडो आहे तो द्यायचा आहे. डार्क शॅडो नका देऊ, बॅकग्राऊंडला कलर जो असेल तो शॅडो द्या, लक्षात ठेवा. बघू शकता शॅडो आपण देऊन इथे आपले डिझाईन ओके झालेले आहे. त्याच्यानंतर पुढे येतो. पुढे याच्यानंतर हे सर्व काय असणार आहेत, ॲरो बघू शकता. हे सर्व जे काय ॲडो आहेत ते सर्व इथे आपण ओपन केले दिसत असेल. ग्राफिक्स, ओके, ओंकार पाटील ग्राफिक्स, हे जे काही असणारे ॲरो पण इथेच आपण पिक्सल लॅबमध्येच ॲड केलेले आहेत. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.